यार इथंच नेटने दाखवते यार. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता जस्ट आराम करायला आलो थोडं, कारण 2-1 दिवस तर प्रॅक्टिकल होतं, सकाळी लवकर उठणं वगैरे, त्याच्यामुळं जमत नव्हतं आराम करायला. ब्लॉग एडिटचा बाकी आहे, काल काढलेला, तर त्याची आता एडिटिंग चालू आहे. तेच बघत होतो मी काय करणार. अजून आता याच्यात 2-4 पार्ट ॲड करायचे वगैरे, आणि त्याच्यात एक तर मोबाईलची चार्जिंग संपून गेली. तर आता सध्या बघू शकतो तुम्ही, चार्जिंगच चालू आहे सध्या. आता चार्जिंग लावलं आहे, आता बघतो ते एडिटिंग करायचं वगैरे. असं ते एडिटिंगला ना खूप टाईम लागतो, कारण प्रत्येक जो पार्ट आहे त्याच्यातला जो मेन पार्ट आहे किंवा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करणं, म्युझिक ॲड करणं, मीम ॲड करणं वगैरे वगैरे, असं सगळं त्याच्यामुळे टाईम होतो थोडा. आणि आता बरंच म्हणजे 15-1 मिनिटाचा ब्लॉग वाटतो तो कालचा, जो 31ला आपण काढला तो त्याच्यामुळं. आणि आता सध्या डेली ब्लॉगचं चॅलेंजचं घेतलंच आहे. थोडा फ्रेश झालं लाईटली. एक तर वहिनीनं घ्यायला जायचं पटकन. आता श्रींग जातो, श्रींकडे गाडी घेतो आणि वहिनी घेऊन येतो, कारण वहिनीला तिथं यशनी सोडलं आणि यशनं दुसरीकडे गेला वाटतं त्यांना सोडून. मग आता त्यांना घ्यायला जायचं पटकन. तर त्याला श्रींकडे जाऊ आणि गाडी घेऊन त्यांना घेऊन येतो. हे बघा श्रींची गाडी आत्ताच्या घरी बघू. आत्ताच वहिनीला घेऊन आलो मी आणि सोडलं त्यांना गाडी. आता कसं नेमकी शाळा सुटलेली आहे बघा इकडं, नेमकी ती शाळा सुटलेली म्हणून गाडी चालवत आणि मोबाईल पकडता येत नाही. मग मी काही तिथं रेकॉर्ड नाही केलं, डायरेक्ट घरी आलं नसताना सोडलं. आता दादू आला तर आपलं ते वहिनी सामान द्यायला, आणि हा त्याचा बाय बाय कर, त्याला बाय बाय कर. बाय बाय करतोय त्यांना, बाय बाय कर. चला आता चहा पाहतो, मग आपल्याला चहा आहे का नाही घरात, जसं की चहा वगैरे पितो. गाईज व्हिडिओ अपलोडिंगला टाकले, पण अपलोडिंगला नीट आहे का किती उरलंय बघू आपण, थांबा. ते लोड पण नाही होते. यार इथंच नेटने दाखवते यार ती व्हिडिओ कसं काय अपलोड होईल. मग अशी 50% आला होता मेसेज. 700 MB संपले, 50% ना, 700 MB तर असलं पाहिजे ना. लोड म्हणजे कळलं तरी ॲटलिस्ट, म्हणजे रिचार्ज मारायला मला 1 GB असं. व्हिडिओ मेन आहे हो ते, 1 GB नेटचे पैसे गेले काय नाही, पण व्हिडिओ मेन अपलोड झाला दाखवत नाही. अजून पण लोडच होतंय बघा. म्हणजे चहा पाऊस झालाय का नाही, चहा प्यायचा कळत आहे होय. दूध टाकायला ना लो कनेक्टिव्हिटी दाखवते दादा. मग आता अपलोडिंग टाकले, जसे अपलोड होईल तसं, कारण काय होतं असं अपलोडिंगला नेट जात असेल ना, मग ती इकडे दाखवत नसते. मग आता बघू थोडं, चला चहा वगैरे पितो मस्त. आता होईल राघव शिवडे आली. अरे अरे नाश्ता ये बाय. काय म्हणतो काका कोडे, काका कोडे. ओके सांग बाई, ओके. शिरीन कोणता आहे? अच्छा मी का काय आता चाललंय पप्पांना घ्यायला. शिरीन बनवतोय, शिरीन आणि जातो आणि त्यांना घेऊन येऊ आपण. सध्या सुटा टाईम झाला त्यांचा, चला जाऊया लवकर. अरे फुटवेअरच नाही, फुटरच नाही आपलं. हा फुटर पण नाही मारत.
जस्ट आलो आणि गाडी डोळे खूप दुखून जात आहे. ते हवा जशी जशी हे होते ना त्याच्यामुळं. आणि एक तर गाडी चालवायला आपला भाऊ होता रायडर शिरीन. तर तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल शिरीनची गाडी चालवणं वगैरे कसं चालवतो वगैरे. तर ती क्लिप फक्त मला माझ्या भावापासून वाचून ठेवला म्हणतो. गाडी लोन मध्ये अजून लोन आहे त्याच्यामुळं. तर चला इथेच ब्लॉग स्टॉप करतो. बाकी भेटू उद्याचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.